नमस्कार. चुकामुक. नुकताच प्रयागराज महाकुंभात जाऊन आलो. घाबरू नका, आता पुन्हा काही त्याविषयी लिहित नाही आहे. झाले की भरपूर यूट्यूब व्हिडिओ करून. विलक्षण अनुभव एवढं मात्र खरं. तर महाकुंभात एक भला थोरला तंबू बघितला. संगणकीकृत आतापता केंद्र, कम्प्युटराइज लॉस्ट अँड फाउंड सेंटर. सगळीच व्यवस्था उत्कृष्ट होतीच, त्यातलाच हाही एक अत्यावश्यक भाग. 50-60 कोटी लोक येणार, रोजचे सरासरी 1 कोटी. यात चुकामुक होणं हे तर ओघाने चालत, तर त्यासाठीही केंद्र होतं. मोबाईल फोनमुळे आता जरा सुकर झालंय. महाकुंभात तर त्यांनी सोपी सोय केली. प्रत्येक दिव्याच्या खांबाला एक युनिक QR कोड दिलाय. करा स्कॅन की कळलं लोकेशन. मी मात्र मोबाईल फोन असण्याच्या आधीच्या काळापासून परदेश प्रवास करतोय. विशाल प्रदर्शनं असायची आमच्या फार्मास्युटिकलची, केमिकल्सची वगैरे. अजूनही असतात. 3 शिवाजी पार्क एकमेकांवर, त्यात हजारो स्टॉल्स आणि मोबाईल नाही. चुकामुक म्हणजे आहा. अगदी लहानपणी आजोबा महालक्ष्मीच्या जत्रेत घेऊन जायचे. जातानाच ठरवून ठेवायचं, चुकामुक झालीच तर या बसस्टॉपवर येऊन उभं राहायचं आणि तिथून हलायचं नाही. चुकामुकीसाठी म्हणजे टाळण्यासाठी किंवा झालीच तर उपाय असा सिस्टीम बेस्ड असावा लागतो. मी आणि वीणा भेटायचो दादरला. ती डोंबिवली आणि मी बोरिवलीहून यायचो. स्टेशनच्या दोन्ही बाजूच्या भेटण्याचं ठिकाण म्हणजे मारुतीचं देऊळ. मग पूर्वेच्या देवळाला म्हणायचं हनुमान मंदिर आणि पश्चिमेच्याला म्हणायचं मारुतीचं देऊळ. पहिल्यांदाच ठरवून टाकलं, चुकामुक होण्याची शक्यता कमी. तरीही अमेरिकेत मात्र एकदा गंमत झालीच. एकाच गावात 5 मॅरियट हॉटेल्स आणि त्याही 5 प्रकारची असतात. माझं बुकिंग एका हॉटेलात आणि मी पोचलो दुसऱ्याच मध्ये. अर्थात उबर आणि गुगल मॅप या सगळ्या आधीची गोष्ट ही. पण सगळ्यात घाबरायला होतं लहान मूल आणि पालकांची चुकामुक झाली की. अमेय उणापुरा 11 वर्षांचा असताना मी त्याला फ्रँकफर्ट विमानतळावर एकटा सोडला होता आणि चुकामुक झाल्यावर मात्र जी घाबरगुंडी उडाली होती, अर्थातच माझी. तो शांतपणे एका सरदारजीच्या मदतीने आमच्या डिपार्चर गेटच्या दिशेने येत होता. यावरून आठवली डिझनीलँडमधील केंद्रावरील पाटी. लॉस्ट पॅरेंट सेंटर, हरवलेल्या पालकांची जागा. डिझनीलँडमध्ये मुलं हरवत नाहीतच, ती योग्य जागीच असतात. हरवतात ते पालक. आणि अखेरीस आयुष्यातील अनेक चुकामुकी, कित्येक आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या, काही नकळत, काही अजाणतेपणी, काही वाटा चुकलेल्या, काही चुकवलेल्या. आजोबा म्हणायचे, कुठल्याही गोष्टीचा योग यावा लागतो, अन्यथा माणसाने कितीही ठरवलं तरी चुकामुक ही ठरलेलीच. म्हणूनच बहुधा मला शाळेत पाठवून ते हॉस्पिटलात गेले आणि परत आलेच नाही. रोज यायचे न चुकता मला घ्यायला स्कूल बसजवळ. एकदाच झाली आमची पहिली आणि अखेरची चुकामुक. मिजो असाच एक चुकामुक दिवस 2025. आजचा बोनस. इंदिरा संत यांची या विषयावरच एक सुंदर कविता आहे. इंदिराबाई म्हणजे काही ओळीत सगळं सांगून जातात समर्थपणे. कविता सादर करतोय अर्थातच आपल्या दमदार आणि भावपूर्ण आवाजात माझा मित्र अमित वळसंकर. अमितने ही कविता मला कधीच बोनस म्हणून दिली होती. माझ्या महाकुंभ यात्रेमुळे उशीर झाला. बीजी लिमये यांची कॅलिग्राफी पण माझी आवडती. त्यांनी सुलेखन केलेली कविताही जोडतोय. माझ्या महाकुंभमुळे नवीन ॲड झालेल्या यूट्यूब सबस्क्रायबरसाठी मी असे हे लघुलेख लिहितो विविध विषयांवरती. मला जेव्हा त्या दिवशी त्या क्षणी जे काय वाटेल आणि त्याला असे छान छान माझ्या मित्रमैत्रिणींचे बोनस जोडत असतो. गाणं, कविता, चित्र असं. आवडावं तुम्हाला. नमस्कार.